गुलमोहर रेस्ट हाऊस येथे हिंदू एकता आंदोलन पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवणार, बैठक संपन्न. धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस येथे आज दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता हिंदू एकता आंदोलन पक्ष धुळे जिल्ह्याच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीप्रसंगी या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरे, प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा सितोडे, नाशिक अध्यक्ष राजेंद्र नेरकर, शिवाजी कापसे, धुळे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके, उपजिल्हाध्यक्ष भरतसिंग राजपूत, मार्गदर्शक मधुकर गाडेकर, अजय माडी, अमोल पाटील, पुंजाराम सोनवणे, लालचंद पाटील, जितेंद्र सोनार, ईश्वर ऐरराव, पवन सोनार, गोविंदा सोनवणे, सागर जाधव, राकेश भालेराव आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक या ठिकाणी घेण्यात आली. तर येत्या निवडणुकीत महायुतीने आम्हाला विचारात घ्यावे, अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या स्वबळावर लढवल्या जातील असा निर्णय या ठिकाणी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने घेण्यात आला असून या बैठकीप्रसंगी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम देखील पार पडला. दादा बोला. आज या धुळे शहरामध्ये हिंदू एकता आंदोलन पक्षाची बैठक मनोज घोडके जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी या ठिकाणी बोलवली होती. हिंदू एकता काही नवीन नाही राज्यात. धुळ्यामध्ये अतिशय मोठं काम शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्याही मोठं काम या हिंदू एकतेचं धुळे शहरात तालुक्यात फार मोठं चालू होतं. त्या संदर्भात राज्यामध्ये आता आम्हाला एक पक्षाची मान्यता मिळाली आहे. हिंदू एकता आंदोलन पक्ष म्हणून राज्यात आणि केंद्रात या ठिकाणी दोन्ही मान्यता रामसिंगजी भाऊ आहेत राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वाखाली या देशात मी प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा सितोडे. राज्यात अतिशय चांगलं काम हिंदू एकता आंदोलन पक्षाचं या ठिकाणी चालू आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या ज्या स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, उदाहरणार्थ जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती, महानगरपालिका धुळे शहरातली, या ठिकाणी हिंदू एकता आंदोलन पक्ष हे स्वबळावर निवडणुका लढवणार आहोत. जर आम्हाला कुठले धुळे धरणं कुठल्या पक्षाचे आम्हाला पटले, त्यांना आमचे पटले, तर आम्ही त्यांच्या संघ युती करण्याच्या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत. की हिंदुत्व गेली 40 वर्ष राज्यात हिंदू एकतेकडेच आहे, शिवसेनेकडे उभाकडे हिंदू एक तर राहिलेलं नाही लक्षात आले राज्यातल्या लोकांना. हिंदू म्हणून देशात गेली 30 वर्ष आमचा संघर्ष, समान नागरिक कायदा झाला पाहिजे राज्यात, राम